Hello friends, welcome in online class. Today we are in the third video of lesson from General Science class 8 and name of lesson is chemical change and chemical bond. In previous video we had learned about the chemical changes. In that we had learned natural chemical changes and man-made chemical changes. Today we are going to learn about the chemical bond. We saw that composition of matter change during the chemical change and new substances having different properties are formed. Chemical changesच्या दरम्यान आपण काय पाहिलेलं आहे? न्यू सबस्टन्सेस तयार होतात ज्यांची प्रॉपर्टी कशी असते मूळपेक्षा वेगळी असते. अँड व्हेन दिस हॅपन सम केमिकल बॉन्ड्स इन द रिएक्टंट ब्रेक अँड न्यू सबस्टन्सेस कॉल्ड प्रोडक्ट्स आर फॉर्म बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू केमिकल बॉन्ड. बघा, रिॲक्टंटमध्ये जे काही पदार्थ भाग घेतात त्यांच्या केमिकल बॉन्डमध्ये फरक पडतो आणि जो नवीन प्रोडक्ट तयार झाला आहे त्याचं केमिकल बॉन्ड सुद्धा कसं असतं मूळपेक्षा वेगळं असतं हे आपण पाहिलं. अँड वी हॅव ऑल्सो सीन in the chapter composition of matter that the number of chemical bond formed by one atom is its valency. आता व्हॅलन्सी म्हणजे काय आपण कंपोजिशन ऑफ मॅटर मध्ये व्हॅलन्सी म्हणजे काय आपण पाहिलं तर व्हॅलन्सी म्हणजे काय तर नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म बाय वन ॲटम इज कॉल्ड ॲज द व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. आता आपण पाहतोय केमिकल बॉन्ड. आता केमिकल बॉन्ड कशाला म्हणायचं? केमिकल बॉन्ड we have seen the relationship between electronic configuration and valency of an element in the chapter inside the atom. Inside the atom ह्या प्रकरणामध्ये आपण त्या पदार्थाचे कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट आपण त्यावेळेस पाहिलेलं आहे. नोबल गॅस ज्याला आपण इनर्ट गॅस म्हणतो तो डू नॉट फॉर्म एनी केमिकल बॉन्ड. हे जे नोबल गॅस आहेत कुठल्याही प्रकारचं केमिकल बॉन्ड तयार करत नाहीत. का तर देअर इलेक्ट्रॉन ऑक्टेट और डुप्लेट इज कम्प्लिटेड, कारण त्यांचं ऑक्टेट आणि डुप्लेट कम्प्लीट झालेलं असतं. व्हाईल द ॲटम विथ द इनकम्प्लीट इलेक्ट्रॉन्स, परंतु ज्या ॲटमचं ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट झालेलं नसतं ते काय करतात केमिकल बॉन्ड तयार करतात. अँड रिझन फॉर दिस इज दॅट an atom use its valence electron during the formation of chemical bond. म्हणजे ड्युरिंग केमिकल फॉर्मेशनच्या वेळेस ते सबस्टन्सेस काय करतात तर त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. मोरेओव्हर वन फॉर्मिंग केमिकल बॉन्ड इक्वल टू इट्स व्हॅलन्सी द ॲटम अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कम्प्लीट ऑक्टेट ऑर डुप्लेट. बघा काय होतं तो केमिकल बॉन्डिंगच्या वेळेस काय होतं इलेक्ट्रॉन्स देवाणघेवाण होते आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल होण्याचा प्रयत्न करतात आणि डुप्लेट आणि ऑक्टेट करण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी केमिकल बॉन्डिंग तयार होते. त्यासाठी आपण पाहतो बघा आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड कशाला म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे. लेट अस फर्स्ट सी हाऊ कंपाऊंड सोडियम क्लोराइड इज फॉर्म फ्रॉम द ॲटम ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट सोडियम अँड क्लोरीन. क्लोरीन आणि सोडियम या दोघांपासून सोडियम क्लोराईडचा कंपाऊंड कसा तयार होते आपल्याला पाहायचं आहे. फॉर दिस पर्पज लेट अस सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम क्लोराईड. यासाठी आपल्याला काय पाहिजे जे रिॲक्टंट भाग घेत आहेत सोडियम आणि क्लोराईड ह्या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द सेल. तर बघा 281 इट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 3. क्लोरीन 287 पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 7. वी हॅव सीन द कोरिलेशन दॅट द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. बघा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. दिला तर तो काय होतो 8 राहतात ऑक्टेव पूर्ण होतो किंवा 1 घेऊ शकतो तर डुप्लेट तयार होतो. पण मेटल ऑलवेज गिव्ह द इलेक्ट्रॉन्स ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे. मग आता या ठिकाणी क्लोरीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲट आउटरमोस्ट ऑर्बिट 7. मग त्याने जर 1 इलेक्ट्रॉन घेतला
तर त्याचा ऑक्टेव्ह पूर्ण होतो. म्हणून ह्याची सुद्धा व्हॅलेन्सी किती आहे? एकच आहे. मीन्स व्हॅलेन्सी ऑफ सोडियम अँड क्लोरीन इज अ 1 बिकॉज by giving one electron it completes its octave and by getting one electron is complete its octave. म्हणून we have seen the correlation that the valency of sodium is 1 as it has one electron in its valence shell and the valency of chlorine is 1 as its valence shell is short of one electron to have complete octet. On the loss of a valence electron from M shell, the penultimate shell L of sodium atom becomes outermost shell. बघा सोडियमच्या बाह्य कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, त्याला आपण एल शेल म्हणतो. अँड इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स. काय म्हणलं? ऑन लॉस ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे जो सेकंड एल शेल आहे, एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? 8 शिल्लक राहिले आणि या ठिकाणी याचा ऑक्टेव्ह पूर्ण झाला. इट हॅज 8 इलेक्ट्रॉन्स इन इट अँड effectively sodium attain an electron octave state and however the electron number become 10. 11चा किती झाला? 10 झाला. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, लेस झाला, म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन किती झाले? 10 झाले. बट पॉझिटिव्ह चार्ज याच्यात किती आहेत? 1 and 1 11. Hence the positive charge is 11 on the sodium nucleus. सोडियम न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह आयन्स किती आहेत? पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत? 11 आहेत, परंतु इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10 आहेत. Hence the positive change plus 11 of sodium nucleus is imbalanced and a sodium ion cation carrying net positive charge plus 1 is formed. म्हणजे त्या इलेक्ट्रॉन्स एक कमी आहे, परंतु पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत? 11 आहेत, म्हणून या ठिकाणी एक ने कमी असल्यामुळे हा काय करतो? 1 प्लस आयन तो काय करतो? कॅरी करतो. अँड ऑन अदर हँड व्हॅलन्स शेल ऑफ अ क्लोरीन ॲटम कंटेन अन इलेक्ट्रॉन लेस टू द ऑक्टेव्ह स्टेट अँड ऑन एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर ऑक्टेट ऑफ अ क्लोरीन इट कम्प्लीट. बघा ह्या क्लोरीनमध्ये त्याचा ऑक्टेव्ह पूर्ण करायला एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि तो काय करतो? शेजारच्या ॲटम पासून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचा एक ऑक्टेव्ह पूर्ण करतो. हावेवर द चार्ज बॅलन्स इज डिस्टर्ब. परंतु या ठिकाणी काय होतं? त्याचा चार्ज बॅलन्स डिस्टर्ब होतो. कसं बघा? हावेवर द चार्ज बॅलन्स इज डिस्टर्ब ड्यू टू द ॲडिशन ऑफ अन इलेक्ट्रॉन टू द न्यूट्रल क्लोराईन ॲटम. This result in the formation of an ion Cl negative carrying a net negative charge. बघा या ठिकाणी त्याच्या निगेटिव्ह चार्जपेक्षा एक पॉझिटिव्हपेक्षा एक जास्त असल्या कारणाने हा काय कॅरी करतो? एक निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो. बघा when the element sodium and chlorine combine, an atom of a sodium gives its a valence electron to the chlorine atom and whereby the cation sodium plus anion chlorine are formed. Na positive and anion Cl negative is formed, and due to the electrostatic force of attraction between positive charge in the opposite charge ion get attracted to each other and chemical bond is formed between them. मग पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आहे? जास्त आहे आणि ह्याच्यापासून जो बॉन्ड तयार झालेला आहे त्या मग त्या ठिकाणी तो बॉन्ड तयार त्या दोघांमध्ये होतो. अँड द केमिकल बॉन्ड फॉर्म ड्यू टू अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जो बॉन्ड काय होतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅटायन अँड आयनायन इज कॉल्ड ॲज आयनिक बॉन्ड ऑर इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. मग आयनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड कोणाला म्हणायचं? तर केमिकल बॉन्ड फॉर्म ड्यू टू अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. असा बॉन्ड, असा केमिकल बॉन्ड जो तयार होतो कशामुळे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन अँड निगेटिव्हली चार्ज ॲनायन. अशाला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड ऑर इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. अँड द कंपाऊंड फॉर्म बाय मीन्स ऑफ वन ऑर मोर
आयोनिक बॉन्ड इज कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड. आणि जो प्रोडक्ट तयार होईल, जो कंपाऊंड तयार होईल त्याला आपण म्हणतो आयोनिक कंपाऊंड. अँड फॉर्मेशन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड, sodium chloride from the elements of sodium and chlorine is shown with the help of diagrammatic representation of the electronic configuration. बघा हे जे फॉर्मेशन आहे हे डायग्रामॅटिक स्वरूपामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. वन आयोनिक बॉन्ड इज फॉर्म ड्यू टू द इलेक्ट्रिकल चार्ज +1 or -1 on an ion, and the valency of an ion is equal to the magnitude of positive or negative charge on it. An ion form the same number of ionic bond as its valencies. बघा या ठिकाणी दिलेला आहे. बघा सोडियम आणि क्लोरीन डायग्रामॅटिक दाखवलेला आहे इथं. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सोडियमच्या किती आहे बघा, रेडमध्ये दाखवलेला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1. तो काय झाला, क्लोरीनकडे ट्रान्सफर झाला आणि म्हणून हा जो शेल आहे तो शेल रिमूव्ह झाला आणि खालच्या शेलमध्ये किती आहेत, 8 आहेत इलेक्ट्रॉन. तिथं ऑक्टेव्ह पूर्ण झाला आणि या ठिकाणी 7 जे होते 7 मधून काय झाला, एक ॲड झाला म्हणून त्याच्यामध्ये किती राहिले, 8 झाले. म्हणजे इथून एक मायनस झाला, 11 मधून एक कमी झाला म्हणजे 10 राहिले. परंतु नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे तिथं, 10 आहेत. इलेक्ट्रॉन जरी 10 असतील तरी नंबर ऑफ प्रोटॉन किती आहेत, जे न्यूक्लियसमध्ये आहेत ते 11 आहेत. म्हणजे प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या 1ने कमी आहे म्हणून या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन येतो. आणि इथं जर पाहिलं तर हा सोडियमचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनमध्ये ॲड झाला, परंतु इलेक्ट्रॉन जरी ॲड झाल्यामुळे किती झाले इथं 17 + 1 18, परंतु प्रोटॉन किती आहेत इथं 17च आहेत म्हणून इथं हा निगेटिव्ह हा कॅरी करतो. दिस इज द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड ऑन NaCl. इथं फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड विथ MgCl मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्यूल इथं दाखवलेला आहे. या ठिकाणी सुद्धा त्याप्रमाणेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात आणि बॉन्ड तयार होतो. बघा या ठिकाणी फिगर 13.4 शो हाऊ द आयोनिक कंपाऊंड मॅग्नेशियम क्लोराईड इज फॉर्म फ्रॉम द एलिमेंट मॅग्नेशियम अँड क्लोरीन. मॅग्नेशियम आणि क्लोरीन पासून जो आयोनिक बॉन्ड तयार होतोय तो कसा तयार झालेला आहे दाखवला आहे. बघा आता आपण पाहतोय कोव्हॅलंट बॉन्ड. जनरली कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म व्हेन ॲटम ऑफ 2 elements हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज कंबाईन. मग कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो, ज्यावेळेस जे ॲटम ऑफ 2 elements 2 एलिमेंटचे ॲटम येतात आणि ज्याच्या प्रॉपर्टी कशा आहेत, सारख्या आहेत, कंबाईन आहेत. आणि सच ॲटम कॅन नॉट एक्सचेंज इलेक्ट्रॉन्स. असे ॲटम्स काय करतात, इलेक्ट्रॉन एक्सचेंज करत नाहीत, देत नाहीत, तर देवाणघेवाण करतात. काय करतात, ते देत नाहीत किंवा घेत नाहीत तर देवाणघेवाण करतात. अँड सच ॲटम कॅन नॉट एक्सचेंज इलेक्ट्रॉन्स. इन्स्टेड दिस ॲटम्स शेअर. काय करतात, हे एक्सचेंज करत नाहीत तर हे काय करतात, इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. Instead exchange, these atoms share the electrons with each other and the share electrons become a common property of both the atom and thereby the property of both atom and thereby the electron octave and duplet of both the atom become complete. बघा दोघांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत. ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, देतही नाहीत आणि घेतही नाहीत, परंतु काय करतात, शेअर करतात म्हणून यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, सारख्या असतात. लेट अस कन्सिडर अ एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल H2. आता H2 मॉलिक्यूल कसा तयार होतो हे आपण पाहू. इथं वी हॅव सीन इन द चॅप्टर इनसाइड अन ॲटम दॅट अ हायड्रोजन ॲटम कंटेन 1 इलेक्ट्रॉन. आपण इनसाइड द ॲटममध्ये पाहिलेलं आहे हायड्रोजन ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, एकच इलेक्ट्रॉन्स असतात. इट डुप्लेट इज शॉर्ट ऑफ 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या एका इलेक्ट्रॉनमध्ये जर एक इलेक्ट्रॉन ॲड झाला तर काय होतो, त्याचा एक डुप्लेट तयार होतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होतात, 2 होतात आणि डुप्लेट्स तयार होतो. देअरफॉर द व्हॅलन्सी ऑफ द हायड्रोजन इज 1 अँड 2 ॲटम ऑफ हायड्रोजन्स आर आयडेंटिकल अँड have similar tendency to
अँड देअर बाय दे शेअर देअर इलेक्ट्रॉन्स विथ इच अदर. बघा त्यांची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. मग 2 हायड्रोजन ॲटम एकत्र येतात आणि काय करतात, त्यांचे इलेक्ट्रॉन्स ते एकमेकांमध्ये शेअर करतात आणि काय होतो, H2 मॉलिक्यूल तयार होतो. ॲज अ रिझल्ट द इलेक्ट्रॉन्स डुप्लेट ऑफ बोथ द हायड्रोजन ॲटम इज कम्प्लीट अँड द केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन देम. 2 हायड्रोजन ॲटम एकत्र येतात, त्यांचे इलेक्ट्रॉन्स ते शेअर करतात आणि त्यामध्ये काय होतो, केमिकल बॉन्ड तयार होतो आणि अशा केमिकल बॉन्डला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. अँड द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ 2 ॲटम विथ इच अदर इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. 2 ॲटम मधील इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन जो बॉन्ड तयार झालेला आहे त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. अँड 1 कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एक कोव्हॅलंट बॉन्ड 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमध्ये होतो. अँड द फिगर 13.5 शो द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. बघा हा जो फिगर आहे ही आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डची संकल्पना समजावून सांगते. ओके, अ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय डॅश जॉईनिंग देअर सिम्बॉल्स. हे जे आहे ते डॅश जॉईनिंग सिम्बॉल्सवरून ते आपले हे दाखवलं जातं. बघा, नाव लेट अस सी हाऊ अँड H2O मॉलिक्यूल ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड इज फॉर्म्ड. बघा, H2O मॉलिक्यूल म्हणजे H2O पाण्याचा मॉलिक्यूल हा कोव्हॅलंट बॉन्डने कसा तयार होतो हे दाखवलं. बघा, कंपाऊंड फॉर्म फ्रॉम द हायड्रोजन अँड ऑक्सिजन ॲटम. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात आणि H2O मॉलिक्यूल तयार होतो. तो कसा तयार होतो हे बघा, हा या फिगरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलं आहे. देर आर 6 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल ऑफ द ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजन ॲटमच्या व्हॅलन्स शेलमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, इथे दाखवले 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. इट मीन्स दॅट द इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट इज इन ऑक्सिजन इज शॉर्ट ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स अँड द व्हॅलन्स ऑफ ऑक्सिजन इज अ 2. बघा, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ह्याचा ऑक्टेव जर ह्याला पूर्ण करायचा असेल तर याला 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घ्यावे लागतील. म्हणून याची व्हॅलन्सी किती आहे, 2. कोणाची, ऑक्सिजनची. व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. व्हाय, बिकॉज इन आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ oxygen atom there are 6 elements, and if 2 elements are added in that, what happen, octave is completed. So what he did, he take 2 electrons from other one. मग काय होतं, in H2O molecule the oxygen atom completes its octet by forming 2 covalent bond. म्हणजे हा ऑक्सिजन काय करतो, 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून ह्याची ऑक्टेवची कॅपॅसिटी पूर्ण करून घेतो. 1 ईच विथ द 2 हायड्रोजन ॲटम. बघा, 2 इलेक्ट्रॉन जे ऑक्सिजनमध्ये आहेत तो काय करतो, हायड्रोजन बरोबर शेअर करतो आणि त्याचा ऑक्टेव पूर्ण करतो. अँड व्हाईल दिस हॅपन द डुप्लेट ऑफ द 2 हायड्रोजन ॲटम ऑल्सो कम्प्लीटेड. ज्यावेळेस हे शेअरिंग होते त्यावेळेस त्या हायड्रोजनची सुद्धा काय होते, डुप्लेट कंप्लीट होते. ऑक्सिजनची ऑक्टेव कंप्लीट होते आणि हायड्रोजनची डुप्लेट कंप्लीट होते आणि अशा प्रकारे H2O मॉलिक्यूल तयार होतो. बघा, या ठिकाणी डायग्राम जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, इथं ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि या ठिकाणी काय होतं, एक हायड्रोजन ऑक्सिजनला ॲड होतो आणि एक ऑक्सिजन हायड्रोजनला ॲड होतो. त्या दोघांमध्ये कोरिलेशन होतं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते आणि H2Oचा 1 मॉलिक्यूल तयार होतो. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. देर इज 1 कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द कंपाऊंड ॲटम H अँड क्लोरीन ऑफ द मॉलिक्यूल HCl. यूज दिस इन्फॉर्मेशन टू प्रेझेंट द फॉर्मेशन ऑफ HCl मॉलिक्यूल from H and Cl atom diagrammatically. हे तुम्ही करून पाहू शकता. Here we may stop. Thank you. If you like the video, please share and subscribe.